श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1227. भुशुंडीजींनी जे भगवंताचं ऐश्वर्य अनुभवलं ते मोठ्या उदारतेने आम्हा सर्वांवरती असलेल्या करुणेपायी ते गरुडांचं निमित्त करून आपल्याला सांगत आहेत. आणि गोस्वामीजी भुशुंडींच्या या अनुभवाला शब्दन-शब्द रूपाने चौपाईबद्ध करून आपल्याला त्यातलं दर्शन देत आहेत. सज्जनो, हा प्रवास असाच विलक्षण आपण गेले काही आठवडे अभ्यासत आहोत. या भक्ती मार्गामध्ये दडलेली सुंदर सुंदर रहस्य आपण अभ्यासत आहोत. भगवंताचं नाम, भगवंताचे गुण, भगवंताचं रूप आणि भगवंताचं धाम हे आपल्याला कसं अंतर्बाह्य व्यापून उरलेलं आहे, हेच आपण या सगळ्या चौपायांच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. भुशुंडीजी जे भगवंताचं अंतर्बाह्य दर्शन घेऊन आले त्याचं गेल्या 2 दोह्यांमधून त्यांनी आपल्याला विस्तार समजावून सांगितला की भगवंताचं ऐश्वर्य तरी काय आहे. कालच्या निरूपणामध्ये सज्जनो आपण अब्जावधी हा शब्द कंसाच्या बाहेर काढून कंसामध्ये दडलेले इतर सर्व उपमा अभ्यासत होतो. अब्जावधी पाताळांप्रमाणे प्रभू आहेत, अब्जावधी यमासारखे ते भयानक देखील आहेत, अनंत कोटी तीर्थांप्रमाणे ते पवित्र आहेत आणि त्यांचं नाम तर पापसमूहांचा नाश करणारं आहे. बघा, ज्या गोस्वामीजींनी प्रत्येक गोष्टीला अनंत कोटीची उपमा दिली त्यांनी नामाला मात्र ती उपाधी लावली नाही. नाम अखिल अग पूग नसावन, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक काकुळतीचं नाम देखील समस्त पापांचा नाश करण्यासाठी पुरेसं आहे आणि त्यामुळं नामाच्या बाबतीमध्ये मात्र अनंत कोटी ही उपमा, ही उपाधी गोस्वामीजींनी लावलेली नाही. हेच आपल्याला पूज्य बाबा देखील सांगायचे की घेतलेलं नाम वाया जात नाही सज्जनो. असे गोस्वामीजी आपल्याला भुशुंडींची अनुभूती लिहिताना म्हणतात की प्रभू रामचंद्र कसे आहेत. रघुवीर अब्जावधी हिमालयासारखे अचल आहेत, अब्जावधी समुद्रांप्रमाणे खोल आहेत, अब्जावधी कामधेनूंच्या समान कामनांची पूर्ती करणारे आहेत, अनंत कोटी सरस्वतींच्या समान ते चतुर आहेत. या प्रत्येक सूत्राचं चिंतन आपण कालच्या कथा प्रवाहामध्ये बघितलं. भगवंताची चतुराई देखील अभ्यासली. कसं श्रीकृष्णाने सुदाम्याचं प्रारब्धच बदलून टाकलं. असे हे भगवंताचं दिव्यत्व आपण अनुभवत आहोत. त्याच्या सेवेचं महात्म्य आपण कामधेनूच्या रूपाने बघत आहोत. भगवंताची ही खोली आणि त्यामध्ये असलेलं हे संतरूपी जल याची देखील आपण प्रासादिकता काल अनुभवली. कालच आपल्या समस्त चौपायांचं गायन झालंय, त्यामुळं आज आपण थेट उर्वरित चौपायांच्या कथा विभागामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रभू रामचंद्रांची ही व्यापकता भुशुंडीजी गरुडांना समजावून सांगतायत. बिधिसत कोटी सृष्टी निपुणाई, अब्जावधी ब्रह्मदेवा समान सृष्टी रचनेची निपुणता प्रभू रामचंद्रांच्याकडे आहे. विष्णु कोटी सम पालन करता, रुद्र कोटी सत सम संवरता. सज्जनो, आपल्याकडे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 प्रमुख देवता आहेत. या 3 देवतांना दासबोधाने समर्थांनी मायेच्या अखत्यारीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळे जण मायेच्या अधीन आहेत. ब्रह्मा काय, विष्णू काय किंवा महेश काय, आपल्याला हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं. परंतु आपल्याला या सगळ्या कथा विभागामध्ये अनेकदा दिसतंय की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या बाबतीमध्ये देखील असे अनेक प्रसंग घडतायत की ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की मायेचा विस्तार हा त्याच्या पलीकडे आहे.
सज्जनो, सध्या शिव महापुराण थोडंसं चाळत होतो आणि त्यामधून एक फार सुंदर सूत्र लक्षात येतं वाचताना की महादेव ही संज्ञा, शिव ही संज्ञा मात्र मायातीत आहे. मग हा जो महेश आहे तो कोण आहे? हे महेश रूप तमोगुणांचा संहार करणारं मायेच्या अखत्यारीतलं रूप, परंतु शिव हे तत्व मायातीत आहे. खरोखर समजण्यासाठी अत्यंत अवघड असं हे रूपक, परंतु ज्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये आपण प्रथम अध्यायात बघतो की दत्तात्रय कसे प्रगटलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनुसया अत्री ऋषींच्या आश्रमात तिघजण वेगवेगळे प्रगटले आणि त्यांच्यामधून विष्णू रूपाने दत्त, त्याच्यामध्येच महादेव आणि ब्रह्मदेव सामावलेले आहेत. त्याप्रमाणे हे शिवतत्वच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या रूपाने या सृष्टीचं पालन पोषण करत असतं. म्हणून शिवतत्व हे सृष्टीचं आधारभूत तत्व आहे. या शिवतत्वामुळं रामाला ईश्वर ही संज्ञा पडते. त्यामुळं आपण ही कथा त्याची गाऊ शकतो. या प्रकृती पुरुषाच्या संयोगामुळं सज्जनो आम्हाला या मायेचा विस्तार कळू शकतो. त्यामुळे शिवतत्व हे विलक्षण चिंतनीय आहे, मननीय आहे. आणि शिवतत्वाची अनुर्वाच्य अवस्था म्हणजे राम, तर त्याची व्यक्त अवस्था म्हणजे शिव. हा ओम ओम आपण जो म्हणतो, हा जो ओंकार आहे, हेच शिवतत्वाचं झालेलं प्रगटीकरण आहे. अशा या विलक्षण सृष्टीच्या सृजनशीलतेमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जणू काही जसे एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर्स असतात त्या त्या डिपार्टमेंटसाठी, त्याप्रमाणे भगवंताने ब्रह्मदेवाकडं या सृष्टी रचनेची जबाबदारी दिलेली आहे. जे काही सृजन होतं या सृष्टीमध्ये ते सगळं ब्रह्मदेवाच्याकडे सोपवण्यात आलंय. त्यामुळं ब्रह्मदेव हा चतुर्मुखी आहे, ज्याच्या या चार मुखांच्या आधाराने हे चार प्रमुख वेद या सृजनशीलतेला नियमबद्ध ठेवतात, या प्रकृतीला एक व्यवस्था ठेवतात. मग एकाने निर्माण केलेलं आहे तर याचा कोणीतरी उदारनिर्वाह देखील बघितला पाहिजे, त्यांना सांभाळलं देखील पाहिजे. त्यामुळे सूर्याने तेवढीच उष्णता दिली पाहिजे ज्याच्यामुळं या जीवजंतूंपासून मानवापर्यंत आपलं जीवन जगणं सुसह्य होईल. बघा, आपण उष्णतेच्या दिवसामध्ये बघतो की खूप अंगाची लाही होऊ लागते आणि एखाद्या दिवशी दुपारनंतर अचानक आकाशामध्ये ढग दाटून येतात आणि अवकाळी पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये. परंतु तो पाऊस अशी काही शीतलता निर्माण करतो की उन्हाची लाही अचानक कमी होऊन जाते. कोणाला वाटतं हो असा एअर कंडिशन चालू करावा आकाशामध्ये की अरे बाबा हे फार उन्हाळा असह्य झाला, लोकांना थोडासा गारवा निर्माण कर. कदाचित यावरती विज्ञान हसून म्हणेल अहो हे असं काही नसतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, मग त्याप्रमाणे ढग वाहून येतात आणि तिथं पाऊस पडतो. सज्जनो, हे जरी सगळं विज्ञान असलं तरी ते विज्ञान कुठल्या तरी नियमाने बांधलंय. ते नियम कोणी बनवले आणि तो कमी दाबाचा पट्टा देखील नेमका तिथंच तयार होणं, या सगळ्या गोष्टींच्या मागं एक अतिदिव्य असा सृष्टीचा पालन करता काम करतोय, हे आपल्याला का बरं पटत नाही? त्यामुळं जो हा सृष्टीचं सृजन करणारा आहे, आता बघा मागच्या वर्षी या एप्रिल मे महिन्याच्या दिवसात आपण किती हवालदिल झालो होतो. असं वाटत होतं की या कोविडमुळं जगाचं काय होतंय काय नाही माहित नाही. एक वर्ष पुरेपूर संपत नाहीये तर आपण आता मोकळा श्वास घेऊ लागतोय. अनेक कटुस्मृतींना मागं टाकून आयुष्य पुढे जाऊन आनंदाने जगू शकतोय. हा सगळा सृष्टीमध्ये जो सतत वर खाली असा जो एक आलेख चालू आहे, हे सगळं कार्य कोणाचं आहे? ही उत्पत्ती स्थिती लय कार्य कोणाचं आहे? हाच ते विष्णू तत्वाचं पालन आपल्याला या सृष्टीमध्ये दिसत असतं. आणि तसंच जे जन्माला येतं त्याचा संहार देखील होणं गरजेचं आहे. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. या सृष्टीमध्ये जो जो कोणी जन्माला आला या देहाच्या आधाराने त्या प्रत्येकाला एक गती प्राप्त होते. हे सगळं कार्य या सृष्टीमध्ये संहाराचं ज्याच्याकडे सोपवलेलं आहे तो रुद्र,
तो या रुद्राचा संहार या सृष्टीमध्ये अखंड चाललेला असतो. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आपल्याला या सृष्टीचीच अजूनही कल्पना येऊ शकत नाही, तर त्याचे हे जे मॅनेजर्स आहेत त्यांचा आपल्याला कसा अंदाज येणार. परंतु ज्या भुशुंडीजींनी प्रभू रामचंद्रांना जाणलं ते म्हणतात की माझा राम अब्जावधी ब्रह्मदेवा समान सृष्टीच्या रचनेमध्ये निपुण आहे, कोट्यावधी विष्णूंच्या समान या सृष्टीचं पालन करणारा आहे आणि अब्जावधी रुद्रांच्या समान तो संहार देखील करणारा आहे. याचं जर आपल्याला उत्तर बघायचं असेल तर जेव्हा माता सतीने बालकांडामध्ये रामाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि तत्पश्चात जेव्हा रामाने माता सतीला या विश्वरूपाचं दर्शन घडवलं, त्यामध्ये तिला काय दिसलं? अनंत ब्रह्मांड दिसली. त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अनंत महादेव, अनंत ब्रह्मदेव, अनंत विष्णू, अनंत त्याच्या निजशक्ती कार्य करत आहेत हे दिसलं. म्हणजे ज्याला या विश्वाचं संपूर्ण दर्शन झालेलं आहे, जसं भुशुंडीजींना आपण काही दोह्यांच्या पूर्वी अभ्यासलं. या सृष्टीमध्ये अशी अनंत ब्रह्मांड आहेत. अरण्यकांडामध्ये अगस्ती मुनींनी भगवंताला किती सुंदर उत्तर दिलं होतं. जेव्हा भगवंताने अगस्ती मुनींना विचारले की मला उपाय सांगा की ज्याच्या आधाराने मी राक्षसांचा निपात करू शकेन, यावरती अगस्ती मुनी स्मित हास्य करून भगवंताला म्हणतात की तू एक काय जाणून मला प्रश्न विचारलास? अरे मी तर एक सामान्य जीव आहे. तुझी माया ही औदुंबर वृक्षासारखी अगाध आहे. जसं औदुंबराच्या वृक्षाला, उमराच्या वृक्षाला अनंत फळं लगावी, त्याप्रमाणे तुझ्या या मायेमध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. आणि जसं त्या वृक्षाला लगडलेल्या अनंत फळांपैकी प्रत्येक फळात काही कृमी कीटक वास करत असतात, त्याप्रमाणे एका ब्रह्मांडामध्ये वास करणारा मी सामान्य जीव, मी तुझी व्याप्ती कशी सांगू भगवंता? मी तुला काय मार्गदर्शन करू? अगस्ती मुनींनी भगवंताचं हे विलक्षण रूप जाणलेलं आहे. आणि सज्जनो, हीच वस्तुस्थिती आहे जी माता सतीने अनुभवली, जी भुशुंडीजींनी अनुभवली, जी अगस्तीजींनी रामाला स्वतः वेदित केली की राम या अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे आणि या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असे अनेक ब्रह्मा, विष्णू आणि महेश नित्य कार्यरत असतात. अशा या भगवंताच्या सृष्टीला जाणणारे जे आत्मानुभवी संत आहेत ते आम्हाला रामाची व्यापकता समजावून सांगतात. आता रामाचं ऐश्वर्य किती? भुशुंडीजी म्हणतायत, धनद कोटी सत समधनवाना, माया कोटी प्रपंच निधाना. प्रभू रामचंद्र हे अब्जावधी कुबेरांच्या समान धनवान आहेत आणि कोट्यावधी माये समान सृष्टीचे खजिने त्यांच्याकडे आहेत. बघा, आता अजूनही 1001 वर्षानंतर या पृथ्वीवरची लोक जशी आत्ता लढत आहेत जमिनीसाठी, त्याप्रमाणे पुढे जाऊन अवकाशातल्या ग्रहांसाठी लढू लागतील. का? कारण त्या अवकाशातल्या ग्रहांवरती कदाचित सृष्टी नसेल, पाणी नसेल, प्राणवायू नसेल, परंतु तिथं अत्यंत महागडे असे खनिज असतील, ज्या खनिजांना पृथ्वीवरती आणलं असता त्याच्या आधाराने सामर्थ्यवान बनण्याची ताकद त्या देशाला मिळू शकेल. आणि त्यामुळं अशा परग्रहांवरती जाऊन तिथले खनिजे आपल्याला मिळवता येतील का, अशासाठी मानव युद्ध पुकारायला सुरुवात करेल. परंतु आपल्याला एक लक्षात येत नाही की आम्हाला या अजूनही पृथ्वीमध्येच किती ऐश्वर्य दडलंय याची कल्पना नाही. बघा, पृथ्वीची लोकसंख्या आपण दरवर्षी बघतो वाढतच आहे. एवढे अनंत जीव जन्माला येतात, परंतु प्रत्येक जीवाला खाण्यासाठी अन्न ही पृथ्वी निर्माण करते. प्रत्येकाला निवारा देण्यासाठी या पृथ्वी तत्वामध्ये मुबलक सामुग्री आहे. प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्यासाठी या पृथ्वीवरती मुबलक शुद्ध जल देखील आहे. एका जीवाला जगण्यासाठी जे जे काही पाहिजे, मग ती संख्या कितीही वाढो, तरी देखील ह्या पृथ्वी तत्वाला ते देण्याची ताकद आहे. मानवाचा स्वार्थ असा आहे की तो या पृथ्वीच्या पलीकडे जाऊन विचार करतो, ते ठीक आहे, परंतु पृथ्वी आणि तिचे काही उपग्रह किंवा जवळपासचे ग्रह एवढीच मानवाची उंची आहे.
परंतु अशा अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये प्रत्येक ग्रहावरती अशी स्वयंपूर्ण संपन्नता भगवंताचं हे ऐश्वर्य या रूपाने नांदते बघा. कोण मोजणार त्याचे पैसे? कोण मोजू शकेल त्याची संपदा? कुठं सापडेल भगवंताचा इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला? किती शून्य असतील त्याच्या उत्पन्नामध्ये, कोणी मोजदात करू शकेल का? त्यामुळं त्याला एका साध्या सोप्या शब्दात गोस्वामीजी सांगतात की धनद कोटी सत समधनवाना. कुबेराच्या समान, परंतु किती अब्जावधी कुबेरांच्या समान रामराया धनवान आहे. बघा, बिभीषणाला जेव्हा त्याने लंकेचं राज्य दिलं तेव्हा गोस्वामीजींनी किती सुंदर दोहा तिथं रचून ठेवलेला आहे. जो संपत्ती शिव रावणही दिनी दिये दस मात, सोई संपदा बिभीषणही सकुची दीनी रघुनाथ. संकोचवश, अरे बिभीषणा, तू एवढा थोर भक्त आहेस रे माझा, परंतु माझ्याकडं काही नाहीच रे तुला द्यायला. बघ, हे लंकेचं राज्य देतो बरं, हे खरं तर तुझ्या निष्ठेपुढं भक्तीपुढं काहीच नाही, परंतु आता मी एवढंच आत्ता देऊ शकतो. हा रामाचा संकोच. बिभीषण काही लंकेचं राज्य मिळवण्यासाठी आला होता का? परंतु त्याच्या स्वप्नाच्या पलीकडं, कल्पनेच्या पलीकडं रामाने देऊन टाकलं, आणि तेही आपण काहीतरी फार क्षुल्लक देत आहोत अशा भावनेने बिभीषणाकडे त्याने दिलं. ही आहे रामाची संपदा, हे आहे रामाचं ऐश्वर्य. किंबहुना मी असं म्हणेन की आज या सृष्टीमध्ये जे कोणी श्रीमंत लोक आहेत, मग ते बिल गेट्स असो किंवा वॉरेन बफे असो किंवा आमचे मुकेश अंबानी असो किंवा जगातला अजूनही कुठलाही धनाढ्य असो दे मनुष्य, तो रामाला मानत असो किंवा नसो, तो आस्तिक असो किंवा नसो, परंतु ही सगळी संपदा रामाने त्याला भिक्षा रूपाने दिलेली आहे. हे सत्य आहे, हे सत्य आहे. हनुमंताने रावणाला देखील हेच सांगितलं, जाके बल लवलेस ते जिते हूं चराचर झारी, तासु दूतमय जाकरी हरि आने हूं प्रिय नारी. ज्याच्या एका कृपा कटाक्षाने तू स्वतःला हे जे विश्वसम्राट समजतो आहेस ना, ते सगळं रामाचं बळ आहे. त्याने कधीतरी तुझ्यावरती दया केली आणि त्यामुळे तू असा विश्वविजेता झालास, परंतु तू नमखराम निघालास. ज्याने तुला हे सगळं दिलं त्याच्याच प्रिय पत्नीचं तू अपहरण करून आणलंस. हनुमंताने रावणाला खडे बोल ऐकवलेले सज्जनो. जगामधल्या जर धनिकांना हे खरंच सत्य पटलं की आपल्याला हे कोणाच्या तरी कृपेने मिळालेलं, मग तुम्ही त्याला राम म्हणा किंवा तुमच्या धर्मातला देवता म्हणा, परंतु हे ऐश्वर्य हे कोणीतरी प्रदान करत असतं आपल्याला. कारण त्याला संकोच वाटत असतो तुम्ही केलेल्या काही गतकर्मांचा, आणि म्हणतो की आता तुम्हाला काय देऊ बाबा, असं म्हणून केवळ एखादी छोटीशी जरी वस्तू रामाने यांच्या प्रारब्धामध्ये टाकली तरी त्यांची झोळी फाटून जाते. एवढी श्रीमंती त्यांना या भूलोकावर मिळते सज्जनो. हे सगळं रामाचं ऐश्वर्य. आणि हेच आपल्याला श्री महाराज सांगतात की अगदी गाद्या गिरद्यांवर लोळा, दररोज श्रीखंडपुरी खा, परंतु हे सगळं आपल्या रामाचं आहे हे विसरू नका. या जगामध्ये ही संपदा कोणी निर्माण करत नाही, कुठून बाहेरून आणत नाही, ही केवळ इथल्या इथं फिरत असते बघा. आणि ती कोणाच्या खिशामध्ये किती प्रमाणामध्ये पडावी हे शेवटी कोणाच्या तरी कृपेचंच फळ आहे, यात काही शंका नाही. असा हा राम अब्जावधी कुबेरांच्या समान धनवान आणि कोट्यावधी माये समान सृष्टीचे खजिने त्याच्याकडे भरून उरलेले आहेत. म्हणून या अयोध्या कांडामध्ये काय, बालकांडामध्ये काय, अनंत कोटी दान दिली गेलेली आहेत, परंतु तरी देखील अयोध्या कधी रीती झालेली नाही. झरा तो मूळचा खरा, त्याप्रमाणे जिथं प्रत्यक्ष भगवंत आपल्या श्री समवेत तिथं प्रत्यक्ष उभे राहिलेले आहेत, प्रगटलेले आहेत, तिथं काय कमी पडणार सज्जनो. असा राम जर आपल्या प्रपंचाचा आपण आधार केला, आपला सर्वस्वाचा भार त्याच्यावरती टाकला,
तर तो आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये कधी कमी पडू देईल का हो? विचार करा. जर आज माझं खरंच काही चुकत असेल, तर माझा भरोसा कमी पडत असेल, रामाला आपण मनापासून आळवावं की हा तुझा प्रपंच आहे. अशा रीतीने आपण अत्यंत प्रामाणिकतेने जर रामावरती भार टाकला, तर रामरायाला पुरवठा करावाच लागतो. हेच सत्य आहे. भार धरन सतकोटी अहिसा, निरवधी निरुपम प्रभु जगदीसा. अब्जावधी शेषांच्या समान प्रभू रामचंद्र या समस्त सृष्टीचा भार उचलतात. जगदीश्वर प्रभू श्रीरामजी सर्व गोष्टींमध्ये सीमारहित आणि उपमारहित आहेत. बघा, आपल्याकडे एक शब्द आपण नेहमी वापरतो की मी अनाथ आहे, अनाथ आहे, कारण मला कोणाचं छत्र नाही, मला कोणाचा आधार नाही. सज्जनो, ज्या प्रभू रामचंद्रांचं रूप हे अब्जावधी शेषा समान आहे, ज्या भगवंताने या समस्त ब्रह्मांडाला उचलून धरलेलं आहे, एकच नाही अनंत कोटी ब्रह्मांडांना, त्यातील प्रत्येक जीवाचा भार रामावरती आहे, मग तुम्ही अनाथ कसे? मग मी निराधार आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? आपल्या कथा श्रवण करणाऱ्यांपैकी अनेक मंडळी हे वयाने जास्त आहेत, आपल्याबरोबरचा आपला पार्टनर सोडून गेलेला आहे. बऱ्याच जणांना कुठेतरी मनामध्ये त्रास होत असतो की आता कसं जगायचं, कोणाच्या आधारावरती जगायचं, मुलं बाळ आपापल्या प्रपंचामध्ये व्यस्त आहेत, काय करायचं. अशा रीतीने बऱ्याचदा आपलं जर मन खजील होत असेल, तर हे वाक्य लक्षात ठेवा की भार धरन सतकोटी अहिसा. रामराया हा अब्जावधी शेषांप्रमाणे समस्त ब्रह्मांडाचा भार उचलतो. मी कुठल्या झाडाची पत्ती आहे, मी कुठं वेगळा आहे? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीक ऐसे नाही. तुला कस काय मोकळीक मिळू शकेल? तू कुठं या ब्रह्मांडांच्या, अनंत ब्रह्मांडांच्या पलीकडे थोडी आहेस. ज्या रामाने आपला भार उचललाय त्याला काळजी. म्हणून श्री महाराज अत्यंत प्रेमाने रामाला म्हणायचे, रामाला काळजी, रामाला काळजी. अहो बघा तर खरं, ब्लड प्रेशरच्या गोळ्या संपून जातील हो आपली साखरेची पातळी नॉर्मल होऊन जाईल. फक्त रामाला काळजी, रामाला काळजी हे मनापासून आपण म्हणावं. माझं भविष्य राम, माझा भूतकाळ राम, माझा वर्तमानाचा साथी माझा राम असा षडैश्वर्य गुण संपन्न आहे, त्याला अशक्य काहीच नाही. तो देईल ते माझ्या अंतिम कल्याणाचा आहे. हा विश्वास दृढ ठेवून आयुष्य जगणं म्हणजे नामस्मरण करणं आहे. गोस्वामीजी म्हणतात की जगदीश्वर प्रभू श्रीराम सर्व गोष्टींमध्ये सीमारहित आणि उपमारहित आहेत. त्यांना कुठलीही सीमा नाही आणि त्यांना कुठलीही उपमा नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे देखील या शिवतत्वाच्या आधारानेच आलेलं भगवंताची बिरुदावली आहे. अन्यथा आम्हाला काय कळणार तो परमात्मा जो निर्विकल्प आहे, जिथं मनच पोचू शकत नाही, ज्याला आपण गाऊ शकत नाही. परंतु या शिव पार्वतीचा, या प्रकृती पुरुषाचा हा विलक्षण मिलाफ आहे की निदान या उपमारहित असलेल्या रामाला आम्ही आळवू शकतो या वेगवेगळ्या उपाधींच्या आधाराने. म्हणून गोस्वामीजी छंद गाताना म्हणतात की निरुपमन उपमा आन राम, समान राम निगम कहे. प्रभू रामचंद्र हे खरोखर उपमारहित आहेत. कुठल्या शब्दाच्या आधाराने त्यांचं वर्णन करायचं, त्यांना कोणतीच उपमा देता येत नाही. म्हणून केवळ एकच शब्दामध्ये सांगायला जावं तर श्री रामजी हे रामजीच आहेत, बस. श्रीराम हा श्रीरामच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. जसे अब्जावधी काजव्यांसमान म्हटल्याप्रमाणे सूर्य हा प्रशंसेला पात्र होत नाही, तर अशी उपमा दिल्यामुळं खरं तर आपण सूर्याला लहानच करत असतो, होय की नाही? समजा एखाद्या जसं मधमाशांचं पोळं असतं त्याप्रमाणे सगळे काजवे एका ठिकाणी पूर्ण शक्तीच्या आधाराने प्रकाशित असले, म्हणून आपण अशा अब्जावधी काजव्यांना
तुम्ही सूर्यासारखे आहात म्हटलं तर सूर्याला लहानपण दिल्यासारखंच आहे की नाही, होय की नाही? तसं गोस्वामीजी म्हणतात की या मायेच्या अखत्यारीमधल्या कुठल्याही गोष्टीला अब्जावधी नाही, अनंत अब्जावधी पद्धतीने जरी गुणून रामाचं ऐश्वर्य मोजण्याचा प्रयत्न केला तरी देखील रामाला लघुता देण्यासारखंच आहे. मग यामध्ये दोन मार्ग निघतात. एक मार्ग की जर राम उपमा रहित आहे, राम कल्पना रहित आहे, तर मग अशा रामाला जर कुठल्याच शब्दाने आळवता येत नसेल तर मग तो प्रयत्नच कशाला करायचा, न आळवलेलं बरं, होय की नाही? कारण जर तिथं ती भावना पोहोचूच शकत नसेल तर मग काय सांगायचं. परंतु संतांना हा मार्ग चुकीचा वाटतो, म्हणून नास्तिकता देखील एक प्रकारे या भगवंताला आळवता आळवता शेवटी थकून अव्हेरलेल्या लोकांचीच असते. परंतु संत म्हणतात की नाही, मी माझ्या बुद्धीला, माझ्या अनुभवाला जे पटलेलं आहे, जे संतांकडून ऐकलेलं आहे, त्यानुसार रामा मी तुला आळवत राहणार. कारण मला कल्पना आहे की माझे शब्द ही फोलपट आहेत. मी देत असलेली उदाहरणं ही तुला फार लघुता आणणारी आहेत. परंतु या सगळ्या फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, या पद्धतीने मी माझ्या शब्दांमध्ये जो भाव दडवून तुला आळवतोय, मला माहिती आहे त्या शब्दांमधल्या भावाचा तू रसिक आहेस. तू या भावनेच्या आधाराने तृप्त होणार आहेस. माझ्या हृदयामधून वाहणारं हे निर्मळ प्रेम, याचीच तुला खऱ्या अर्थाने तहान आहे. आणि त्यामुळे जरी माझी बुद्धी ही अनंत विकारांनी भरलेली असली, जरी माझी ही संकुचित बुद्धिमत्ता जे काही म्हणून माझ्या सगळ्या मर्यादा ताणून तुझं वर्णन करेल, ते देखील तुला लघुता आणणारच ठरेल. परंतु तरी देखील मी तुला आळवत राहीन, मी थकणार नाही. कारण प्रभु भाव गाहक अति कृपाल सप्रेम सुनी सुख मानही. कारण माझा श्रीहरी हा केवळ भाव ग्रहण करणारा आहे आणि तो अत्यंत कृपाळू आहे. त्याला माझी ही स्तुती निश्चित आवडेल. जरी या प्रत्येक शब्दाच्या आधाराने मी त्याला लघुताच देत असलो तरी देखील माझ्या या एक प्रकारे असलेल्या बालहट्टाचं देखील रामराया कौतुकच करेल, कारण तो भाव ग्रहण करणारा आहे. भुशुंडीजी अशा पद्धतीने रामाची ही विलक्षण असलेली उंची आमच्या समोर शब्दाच्या आधाराने सांगण्याचा प्रयत्न करतायत. रामू अमित गुणसागर थाह की पावई कोई. श्री रामजी हे अपार गुणांचा समुद्र आहेत. त्यांची खोली कोणीही गाठू शकत नाही. संतांकडून मी जसं काही ऐकलं होतं तेच आपल्याला सांगितलं. सज्जनो, इथं परत ही प्रामाणिकता आली भुशुंडीजींची, की एकतर माझा अनुभव आहे जे मी माझ्या अनुभवाने जाणलं, परंतु यातील काही गोष्टी मी संतांकडून देखील ऐकलेल्या आहेत, ज्याचा कदाचित आज मला अनुभव नसेल, परंतु ज्या संतांनी हे जाणलं ते रामाचे खरे प्रेमी होते. त्यामुळं अशा संतांच्या आधाराने मी आपणास सांगतो की राम हा अनंत गुणांचा सागर आहे, ज्याची गुह्यता सामान्य जीवाला कळू शकणार नाही. भाव बस्य भगवान सुख निधान करुणा भवन. तजी ममता मदमान भजिय सदा सीतारवन. सुख भांडार करुणाधाम भगवान हे भावाधीन आहे. ते तुमच्या भावनेचे खरे भुकेलेले आहेत. खरोखर ही भावनाच आपल्या हृदयामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुमचे शब्द वेडू वाकुडे असू शकतील, तुमची बुद्धी ही कदाचित अत्यंत मर्यादित असेल, परंतु हे सगळं असताना देखील जो अत्यंत प्रामाणिकतेने भगवंताला आळवत राहतो, भगवंत त्या आळवण्यामध्ये दडलेला भावार्थ बघतो बघा. आणि असा भाव आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हावा असं वाटत असेल तर एक करावं गरुडजी, ममता मद मान ह्याचा त्याग करून सदैव श्री जानकीनाथाचेच भजन करावे.
कुठल्या गोष्टी त्यागाव्यात? भावाच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत. ममता, मद आणि मान. जे प्रेम आम्हाला आमच्या मुलाबाळांचे, घरादाराचे, पैशाअडक्याचे, तेवढं प्रेम आम्हाला रामाबद्दल वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे आमचं दृश्यामध्ये दडलेलं ममत्व बाजूला करून जो आपली सगळी दृष्टी रामाकडे लावेल तो ममतेचा त्याग करेल. या लौकिकाचा जो आधार मला वाटतो, जे मी माझ्या कर्तृत्वाने, माझ्या अहंकाराने मिळवलेला मद, मला या सृष्टीमध्ये अनेक आधारांवर उभं करून रामाचं भजन तर मी करतो, परंतु ते भजन करत असताना त्या भावार्थामध्ये मात्र मी प्रवेश करू शकत नाही. याचं कारण तो मद आहे. त्या माझ्या अहंकाराची तिलांजली देऊन आणि या जगातल्या मान अपमानाच्या असलेल्या बॅरोमीटरमध्ये न अडकता, कारण हा कधी मान देईल तर कधी अपमान देईल. जग आपापल्या पद्धतीने चालूच राहतं. या सगळ्या उपाधींच्या पलीकडे जो जाईल त्याच्या भजनामध्ये भाव निर्माण होईल. आणि असं भजन जरी बुद्धीच्या आधाराने संकुचित असलं, जरी उपमानच्या दृष्टीने रामाला लघुताच प्रदान करणारं असलं, तरी देखील असं भजन रामाला परमप्रिय आहे. आणि हेच भजन तुम्हाला भगवंताची थेट गाठ घालून देतं. त्याच्या या ऐश्वर्याचं दर्शन तुम्हाला देखील घडवून आणतं. भगवंत नित्य आहे, त्याचं ऐश्वर्य नित्य आहे. बदलायचं आहे आम्हाला. ज्या दिवशी आमच्या आत्मस्थितीची भुशुंडींसारखी स्थिती होईल, सज्जनो, रामाचं हे दिव्यत्व आम्हाला देखील जाणवेल. अशा या कथा विभागातील पुढील टप्पा आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.